पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळमध्ये आज सभा होणार आहे आणि या सभेपूर्वी जर पाहिलं तर संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे। या संपूर्ण तयारीवर बारीकाईने लक्ष ठेवण्यासाठी कालपासून मंत्री गिरीश महाजन जे आहेत ते या ठिकाणी तळ ठोकून आहेत। सभा आज मोठ्या प्रमाणात होणार आहे। काय नेमक्या नव्या घोषणा महाराष्ट्रासाठी होतील आणि काय नेमकं सांगाल? आजची सभा ही मला वाटतं की सर्वात मोठी सभा महाराष्ट्रातली होणार आहे आणि विशेष करून आमच्या भगिनी आहेत, महिला आहेत, मग त्या उमेदच्या आहेत, बचत गटाच्या आहेत, या मोठ्या संख्येमध्ये म्हणजे जवळपास 2 लाखाच्या वर 2.5-3 लाख महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला येतील। तसे पुरुषही येतील, पण महिलांच्या विषयी माननीय मोदीजी यांचं धोरण आपल्याला कल्पना आहे, ती माहिती आहे आणि म्हणून त्या सक्षमीकरण त्याचं झालं पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत। हा निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून माननीय मोदीजी बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून महिलांना मदत करतायत आणि म्हणून आजचा दिवस हा महिलांसाठी, आमच्या भगिनीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आम्ही रिव्हॉल्विंग फंड जो आहे तो 15,000 होता, तो 30,000 रुपये केलेला आहे। 30,000 रुपयापर्यंत आम्ही तो केलेला आहे, म्हणजे दुप्पट केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की बचत गटासाठी हा एक खूप मोठा विषय आहे, आमच्या उमेदच्या भगिनींसाठी हा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आजची सभा ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी, मी तर म्हणेल एवढ्या मोठ्या संख्येत महिला मला वाटतं देशातही कुठे आल्या असतील की नाही। आणि इतकं सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं आपण बघितलं की केवढं मोठं चांगलं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। गिरीश भाऊ, जर पाहिलं तर महायुतीची एक जाहिरात वर्तमानपत्रामध्ये नरेंद्र मोदींच्या स्वागताची झळकती आहे। त्या जाहिरातीमध्ये खासदारांचा फोटो गायब आहे, महायुतीच्या खासदार भावना गवळी आहेत त्यामुळे। नाही, मी अजून वर्तमान आपण बघतायत अजून मी इथेच आहे। मला आता VCD सुद्धा होती, मी कॉन्फरन्सवर होतो, व्हिडिओ कॉन्फरन्सवर होतो, या ठिकाणी होतो। मी अजून कुठल्याही जाहिराती त्या ठिकाणी बघितलेल्या नाही, पण मला वाटतं जर कोणी पक्षाकडून दिल्या गेल्या असतील तर गोष्ट वेगळी आहे, सरकारकडून दिल्या असतील तर त्या असतील, म्हणजे मी अजून वर्तमानपत्र बघितले नाही, पण असं कुठे होणार नाही। आज मुंबईच्या आझाद मैदानावर जुन्या पेन्शन संघटनेचा मोर्चा जो आहे तो धडकलेला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनच्या संदर्भानं आश्वासन द्या ते सरकारनं दिलं होतं, काय सांगा? मला वाटतं त्या संदर्भामध्ये गेल्यावेळी त्या बैठकीला मी पण होतो, माननीय मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी होते, अजितदादाही होते आणि मला असं वाटतं की निश्चित त्या विषयावर लवकरच तोडगा निघेल, मला अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे आणि माननीय CM साहेब आमचे आहेत, DCM आहेत, दोन्ही हे या विषयावर काहीतरी सन्मानजनक तोडगा काढतील। ठाकरे आणि पवारांची भीती असल्यामुळेच वारंवार महाराष्ट्रामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या सभा होत आहेत। अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आता मला तुम्ही सांगा, आता यांची भीती बाळगणं म्हणजे आता याच्या जो 4-4-6 त्यांचे आमदार खासदार उरलेले नाहीत, यांची अवस्था किती वाईट आहे याची सगळ्या शेंबड्या पोराला सुद्धा राज्यातल्या कल्पना आहे आणि यांची काय भीती बाळगायची? माननीय पंतप्रधान आहे, अमितभाई आहे, नड्डाजी आहेत, हे देशभर दौरे करतायत, सकाळपासून आज ते 3 राज्यामध्ये फिरतायत। मला वाटतं स्वतःच्या बाबतीमध्ये एवढा गैरसमज या लोकांचा कसा असू शकतो? स्वतः आत्मपरीक्षण करा की आपण आज कुठे होतो आणि कुठे जाऊन बसलेलो आहोत, आपलं या राज्यामध्ये काय राहिलेलं आहे। तुम्ही तुमच्या सीटा तर वाचवा, पवार साहेबांनी सांगितलं आपण आपल्या घरची सीट वाचवायचा प्रयत्न करा। उद्धवजींना मी सांगितलं की तुम्ही 1 सीट तरी आणून दाखवा राज्यामध्ये, 1 सीट त्यांनी आणून दाखवावी, आम्हाला काय भीती त्यांची? हे होते मंत्री गिरीश महाजन। कॅमेरामन हर्षदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।